नाही माझ्या पोटी, झालो वियोगे हिंपोटी. करावे शीतळ बहु झाली हळहळ, धीर नाही माझ्या पोटी, झालो वियोगे हिंपोटी. तुका म्हणे डोई कै ठेवीन हे पायी, धीर नाही माझ्या पोटी, झालो वियोगे हिंपोटी. शांतं शाश्वतम प्रेयमनघं निर्वाण शांतिप्रदं, ब्रह्मा शंभु फणींद्र सेव्यमणिशं वेदांत वेद्यं विभुं. रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं, वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं. नान्यास्पृहा रघुपतिर्दये स्मदीये, सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा. भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवं निर्भरामे, कामादिदोषरहितं कुरु मानसं च. श्रीगुरुचरण सरोज रज, निज मनो मुकुर सुधारी. बरनौ रघुवर विमल जसु, जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमीरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार. सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. मंगल भवन मंगल हारी, प्रभु सुदशरथ मन प्रसन्न होईल, वाणी पवित्र होईल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. राम जी को लाना, लखन जी को लाना. 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 चले आओ जी जनक दुलार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. आओ जी जनक दुलार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. फोकस. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज धावव्या सुभटा. 16व्या शतकात एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी हो सिंह जन्मला. घडविले स्वराज्य जेने, सुखावली प्रजा. परश्री माते समान, असा होता माझा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण येते राजे तुमची. कधीच विसरणार नाही राज तुम्हा. नमन करण्याला, नमन करण्याला, नमन करण्याला. विठ्ठल.
आई आता पहाती सकाळी, धीर नाही माझ्या पोटी, झालो वियोगे हिंपोटी. संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग प्राप्त असणाऱ्या शत्रुविंदांच्या कानाच्या तृप्ततेकरता, अंतकरणाच्या समाधानाकरता, लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बीज रवली, विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफण घातलं, भक्त भार्गव चुडामणी जगद्गुरु तुकोबरे यांचा आई आणि लेकराचं नातं जोडून देवाबरोबरचा हा संवाद, तो मातृत्व आणि लेकराची भूमिका, ते नातं जोडून देवाबरोबरचं हे बोलणं आहे. करुणा भागतात या अभंगामध्ये. विठ्ठल चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने मोठ्या श्रद्धेने खोपरेकर मोठ्या उत्साहाने आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतकरण स्थिरक्षांत बनावं, आपल्या दृष्टीतील हृदयातील दोष विकार निवृत्त व्हावे. अनादी कालापासून भगवंताच्या भेटीची जी तुम्हा आम्हाला भूक लागलेली आहे, ती हळूहळू तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने करोडो किलोमीटरचं जे अंतर आहे, ते अंतर हळूहळू कमी व्हावं आणि परमात्म्याने आम्हाला स्वप्नात तरी दर्शन द्यावं. शता तरी एका जन्माच्या शेवटी कृपाळोबा पोटी येईल दया, परमात्म्याला आमची दया यावी आणि आमच्या जीवनाचं भलं व्हावं, या अपेक्षेने खोपरेकर हा उत्सव आपण या ठिकाणी करतायत. खरं तर खोपरे या गावाचं नाव धुळे जिल्हा म्हटलं, टॉप 10चा सप्ताह होतो तो खऱ्या अर्थाने खोपरेमध्ये, महाराष्ट्रामध्ये खोपरे गावची चांगली चर्चा आहे. बुवा झाली का निवांत? 20 तारखेपर्यंत काय निवांत होता. खरं तर खोपरे गाव या गावाचा आदर्श आजूबाजूला परिसरातील जेवढी काही गावं आहेत, परमार्थ बीजारोपण करण्याचं काम या ठिकाणून ती शिकवण खोपऱ्या ग्रामस्थांची नक्की घेतल्या जाते. अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारचा सोहळा आपण गावकरी मंडळी करतायत. नजर लागेल असा सोहळा आपण या ठिकाणी करतायत. तुमच्या करता तुम्हीच एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड उत्सव करतायत, अतिशय सुंदर. आज खऱ्या अर्थाने आमच्या कीर्तनाचे जे यजमान आहेत, कीर्तन सेवा ज्यांनी घेतलेली आहे, ते तुळशीराम तुकाराम आहिरे, मोठं अंतकरण करून त्यांनी या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी घेतलेली आहे. खरं तर हे अन्नदान करण्याकरता, दान देण्याकरता, द्रव्य देण्याकरता अंतकरणाची विशालता तेवढी महान असली पाहिजे. कधी कधी काय होतं, देणे के दिन होते लेकिन देणे का दिल नहीं होता. देणे के दिन होते लेकिन देणे का दिल नहीं होता. किसी के पास देणे का दिल होता है लेकिन देणे के दिन नहीं होते. पण खोपरेकर, माणसाकडे पैसा नसू द्या, माणूस आर्थिक परिस्थितीने गरीब असेल तरी चालतं, पण माणूस आर्थिक मनस्थितीने श्रीमंत असला पाहिजे. आणि आर्थिक मनस्थितीने मजबूत होण्याकरता तर हा उत्सव आहे. खरं तर घरामध्ये ही जे चैतन्य आपल्याला मंदिरात, ही जी ग्रॅव्हिटी आहे इथली मंदिरातली, ही आगळी वेगळी चैतन्य, इथं विश्रांतीचा ठाव म्हणजे खऱ्या अर्थाने कीर्तन आहे. विश्रांती म्हणजे मंदिर आहे. माणसाला घरी भनभन लागते, करमत नाही माणसाला घरी भनभन. माणसाला नरकात जायची गरज नाही, माणसाने घरी राहावं. एक जण कामाला कंटाळला, साहेब म्हणे आता तू जरा, मी तुलाही कंटाळलो, गो टू हेल, जा नरकात जा. हा घरी आला, बायको म्हटली रोजच्या वेळेनुसार आज फार लवकरच घरी आले. तो म्हटला साहेब म्हटले नरकात जा. मग नरकात तर घरी कशाला, यापेक्षा कुठला मोठा नरक. घरी भनभन आहे, पण मंदिर म्हणजे अशी विश्रांतीचा ठाव आहे. आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याची मूर्ती पाहिली, अतिशय समाधान, मनाला गवसणी घालणारी मूर्ती आपल्या गावातील आहे. अतिशय आनंद वाटतोय. ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व शत्रुविंदांचं दर्शन झालं, ते आपल्या गावातील ही सगळीच त्या ठिकाणी थोर, अतिशय माझ्या जीवाभावाची माणसं आहेत. दासभाऊ असेल, भीमराव भाऊ असेल, शिवाजी भाऊ असेल, मिस्त्री असेल, परिसरात कुठेही कीर्तन असू द्या. आवर्जून मी यांचं नाव का घेतो तर याचं कारण आहे, परिसरात 50 किलोमीटर 100 किलोमीटर माझं कीर्तन असू द्या, हे अर्ध्या रात्री आमच्याकरता उपस्थित असतात. म्हणून ही सगळी आमच्यावरती लेकरासारखं प्रेम करणारी सगळी मंडळी आहे. सर्वांच्या चरणारविंद मी मनस्वी वंदन करतो. कीर्तनाच्या साथीकरता वारकरी संप्रदायातील सर्व तत्वनिष्ठ महाराज मंडळी सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. गायनाचार्य आमचे समाधान महाराज कुंडाणेकर आहे. आमच्या जालना जिल्ह्यात वगैरे बरीचशा वेळेस आमची भेट झाली. आपण असे वंदन करतो. इकडं भाऊसाहेब महाराज वडील आहे, अतिशय गोड आपला ताकदीचा आवाज आहे, आपणास वंदन करतो.
आपल्या परिसराचं वैभव मृदंग सम्राट आमचे विजय बुवा अतिशय छान. या तिघाकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. मोठी गोड साथ आहे. आपणास देखील वंदन करतो. महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित आहेत. काय नाव? सुखदेव बाबा आहेत. आपणास वंदन. इकडं माणिक बाबा आहेत. आपलं पारायण वगैरे हां मध्ये कीर्तनाला होते ना व्यासपीठाला. माणिक बाबा देखील आहेत. आपणास वंदन. सर्व टाळकरी मंडळी आहेत. विनेकरी आहेत. अतिशय गोड आहे विनेकरी. वा जरा माझ्याकडे बघा ना. हां रामकृष्णारी फार सुंदर. हां भाईजी शनी मंडळ भाईजी. वा आपणास देखील शनी महाराज आपणास देखील वंदन करतो. त्यांना वंदन करणं फार महत्त्वाचं असतं. शनी महाराज आहेत. सोबदार अतिशय गोड आहेत. इकडं विने हां हे तर खतरनाकच आहे. वा अतिशय गोड दिसत आहे. फार सुंदर. गावातलेच का? वा किती गोड दिसत आहे. ते परमार्थाचं चैतन्य आहे. या वयात एवढे सुंदर दिसत आहेत त्यावेळेस म्हातारीला किती आवडले असेल. वा अतिशय हे वा अतिशय गोड. काय अतिशय सुंदर. आपणास देखील वंदन करतो. सगळीच मंडळी आहे. महाराज मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. सिस्टम अतिशय ज्यांची गोड आहे. वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही टॉप 10चा सप्ताह म्हटलं की या लेकराचं नाव घेतलं जातं. ते म्हणजे आमचे नंदूभाऊ. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. जय हो जय हो. डेव्हलप करतच राहणार. जी काही बिदागी आली ते त्या सामानातच गुंतवत राहणार असा एकमेव व्यक्ती आहे. अतिशय गोड सिस्टम आहे. शब्द नाही त्याच्याकरता बोलण्याकरता. म्हणून आमचा नंदूभाऊ आपणास देखील वंदन करतो. बसलेले सर्व शूत्रविंद सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. चित्रीकरण करण्याकरता आमचे ज्ञान मंदिरा आपणास देखील वंदन करतो. सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा चिंतनाकरता निवडलाय. या अभंगामध्ये करुणा तुकोबराय भागतायत. वात्सल्य भाव या अभंगामध्ये आलेला आहे. वात्सल्य भाव कशाला म्हणतात? गाई आणि वासराचं जे प्रेम आहे त्याला वात्सल्य भाव म्हणतात. आई आणि लेकराचं जे नातं आहे त्याला वात्सल्य भाव म्हटलं जातं. शास्त्रामध्ये मुख्य पाच भाव आहे. पहिला भाव आहे शांत भाव. दुसरा भाव आहे दास्य भाव. तिसरा भाव आहे सख्य भाव. चौथा भाव आहे कांत भाव आणि पाचवा वात्सल्य भाव आहे. विठ्ठल शांत भाव या भावाचा अनुभव योगी वगैरे अनुभवतात. तो उच्च कोटीचा आहे. पराकोटीचा आहे. पण हा अनुभव योगी वगैरे अनुभवतात. खरं तर शांत राहणं म्हणजे काही शांती नाही. ऐका खोपरेकर ऐकणारी मंडळी चांगली आहे. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. शांत राहणं म्हणजे खऱ्या अर्थाने शांती नाही आहे. शांत बसणं म्हणजे शांती नाही. आतले विकार शांत होणं म्हणजे खरी शांती आहे. ती खरी शांती आहे. ती खरी शांती आहे. आतमध्ये काम क्रोधाचा जलसा चाललेला आहे. गोंधळाट चाललेला आहे. मग कसली शांती? बरीचशी माणसं मौन बाळगतात आणि संकेताने सांगतात मग यापेक्षा बोललेलं काय वाईट? मौन या शब्दाचा अर्थ मनाशी जोडलेला आहे. मौन या शब्दाचा अर्थ खरं तर मनाचं धावणं थांबणं म्हणजे खऱ्या अर्थाने मौन आहे. खऱ्या अर्थाने मौन आहे. शांत रस हा उच्च कोटीचा आहे आणि तो उत्तमही आहे. पण याचा अनुभव योगी वगैरे अनुभवतात. म्हणून तुकोबरायांनी हाही भाव त्यज मांडला नाही. हा भाव बाजूला केला. विठ्ठल विठ्ठल. दुसरा आहे दास्य भाव. दास्य भाव स्वामी आणि सेवकाचा दास्य भाव आहे. तुमचं नाव काय? टोपी सर आहेत. आपली भेट झाली होती ना मागे. वा सगळ्यांनी जर टोप्या घातल्या तर आणखी बरं वाटेल. पण ठीक आहे उद्यापासून घाला. आहे की नाही? बरीचशी मला आनंद हा वाटला. मी या जिल्ह्यात बहुधा बऱ्याचशा ठिकाणी माझे कीर्तन झालेत. पण एवढी तरुण वर्ग एवढा तरुणांची ही जी संख्या मी पहिल्यांदा खोपऱ्यामध्ये जास्त बघतोय. मला मनस्वी आनंद होतोय. खरं तर तरुणांनो धर्म तुमच्या खांद्यावरती आहे. तुम्ही आलं पाहिजे इकडे. भीक मागतो तुम्हाला. कारण तरुण आहे जवान तरुण आहे या महाराष्ट्राच्या मातीची शान. ज्ञानेश्वरी भागवत वारकरी संप्रदाय ठेवतो भान तरच या देशाची उंच होईल मान. अरे या देशाची उंच करायची असेल मान तर महिला मंडळ मुलांना शिकवा पसायदान. तरच ठेवील तो तुमचा मान नाहीतर म्हातारपणी होईल तानातान. धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप अंगी अनुताप हरिनामे. तरुणांनो तुम्हाला देखील धन्यवाद देतो. दास्यभाव स्वामी आणि सेवकाचा नौकर आणि मालकाचा. बहुधा याही भावामध्ये कधी कधी स्वामी सेवकाला सोडून जातात. कधी कधी सेवक स्वामीला सेवकाला सोडून जातात.
दास्यत्व निकट हनुमंत पै केले. ती थोडीशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. हनुमंतरायचा काय सामान्य अधिकार का? अष्टसिद्धी नो निधी के दाता असबर दीन जानकी माता. अष्टसिद्धी नो निधी के दाता असबर दीन जानकी माता. मंगल भवन मंगल बाजूला सारला. याही भावामध्ये कधी कधी वियोगाची भीती आहे, म्हणून तुकोबरांनी शांत भाव देखील स्वीकारला नाही, दास्य भावही स्वीकारला नाही. तुकोबराला वाटलं सख्य भाव चांगला असेल, पण सख्य भाव म्हणजे मैत्री. पण त्या मैत्रीमध्ये सामान्यतः कधी कधी वितुष्ट आपल्याला पाहायला मिळते. वितुष्टता आल्याशिवाय राहत नाही. खरं प्रेम होतं अर्जुनाचं आणि कृष्ण परमात्म्याची ती मैत्री. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, ही बहुधा आपल्याला पाहायला मिळत नाही. अलीकडे मैत्री टिकत नाही. याचं कारण अपेक्षा खूप वाढल्या. गुह्य सांगणं, गुह्य बोलणं, एकमेकाच्या ताटात खाणं हे सामान्य व्यवहार आहेत. 6 लक्षणं सांगितलेले. दधाती प्रति गुणाती गुह्यम आख्यंती गुह्यम प्रति पुच्छंती भुंगते भोजयते चैव षडविदम मित्र लक्षणम. ही सामान्य मैत्रीचे लक्षण आहेत. पण बहुधा आता मैत्रीमध्ये देखील अपेक्षा वाढल्यात. मैत्री आपल्याला पाहायला मिळते ना, पी नाही तर पाहिजे असे लई भेटत येत ना, रोज भेटतात. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मादानकर, त्यांना एका साधकाने प्रश्न केला, महाराज मैत्री म्हणजे काय? प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मादानकर म्हटले, विश्वासाविषयी संशयाची स्पर्श नसलेली बुद्धी म्हणजे मैत्री. म्हणजे मैत्री. नाहीतर आम्ही अलीकडे रोजच स्टेटस ठेवतो ना, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर हारशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. या अपेक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल स्वीकारला नाही, त्याच मानला. कधी कधी याही सख्य भावात वियोगाची भीती आहे बाबा. म्हणून तुकोबरायांनी 4था भाव, तो कांत भाव, कांत भाव स्वीकारला नाही. तोही नाही स्वीकारला. याचं कारण कांत भाव म्हणजे पती पत्नीचा संबंध. आणि तो कसा आहे सर, तो कसा आहे जग त्याचा अनुभव घेत आहे. ते काय वेगळं सांगायची गरज आहे का? पती पत्नीचा संबंध कसा आहे सगळ्या जगाला माहित आहे. खरं तर विठ्ठलबुवा ही स्त्री म्हणजे शक्ती आहे. लाडकी बहीण इकडे ही स्त्री म्हणजे शक्ती आहे. तुम्हाला वाटेल स्त्री ही शक्ती आहे, मग पुरुष कोण आहे बाबा? पुरुष सहनशक्ती. या पलीकडे काय असणार आहे? कीर्तनात विनोद असावा, पण तो थोडासा उंचीचा असला पाहिजे. गावात सर्कस आली, नवरा बायकोला म्हटला एखादं माकड मनोरंजनाकरता घरी घेऊन येतो. त्यावेळेस बायको म्हटली, तुम्ही असं नाही, त्याची काय गरज? कळतं तर बघा, थोडं जास्त त्रास करून घेऊ नका. कीर्तनात विनोद थोडासा 5G असला पाहिजे, उंचीचा असला पाहिजे. एक जणाचं डोकं दुखायला लागलं, त्याच्या हितचिंतक तो शत्रूकडे गेला. माझं फार डोकं दुखतंय, काहीतरी प्रॉपर अर्जंट मला इलाज सांग की जेणेकरून माझं डोकं बरं होईल. हा म्हटला एक काम कर, गाढवाचं पाय पड, लगेच तुझं डोकं बरं होईल. हा म्हटला कर पाय पुढं. जय हो शनी महाराज. आणखी 5G सांगू. बंड्याने अक्काला मोबाईल नंबर मागितला. अक्का मोबाईल नंबर सांगा. अक्का म्हटली की 94 लाडकी बहीण लाडकी बहीण. बंड्या म्हणतो अक्का नंबर मागितला हो, मोबाईल नंबर. अक्का म्हटली की 94 लाडकी बहीण लाडकी बहीण. 94 1500 1500. विठाल
नवऱ्याचा त्याग करेल, पण आई लेकराचा त्याग करू शकत नाही. ऐका, नवऱ्याचा त्याग करेल एखाद्या वेळेस, पण आई लेकराचा त्याग करू शकत नाही. म्हणून तुकोबरायांना वाटलं की संपूर्ण योगामध्ये वियोगाची भीती आहे, संपूर्ण भावामध्ये वियोगाची भीती आहे, पण वात्सल्य असा भाव आहे की त्या वात्सल्य भावामध्ये वियोगाची अजिबात भीती नाही. आई आणि लेकराचं नातं जोडून तुकोबराय देवाशी बोलतायत. अतिशय सुंदर भाव आहे. डोळ्यात तुमच्या अश्रूंच्या धारा येतील. कीर्तना बारकाईने लक्ष माझ्याकडे द्या. आईचं नातं जोडलेलं आहे आणि आई शब्दच हा फार मधुर आहे, फार गोड आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचं आणि ईश्वराचं जिथं ऐक्य आहे त्याला आई म्हणतात. शास्त्राने न मातु परदैवतः, सामान्य ताकद नाही आहे. ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमा कहते हैं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमा कहते हैं, जिसके प्रेम का अंत नहीं उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं. आता दासभाऊंना विचारा, लाखो रुपये खर्च करतात ते दरवर्षी. किती पैसा दिला म्हणजे ती पुन्हा प्रेम पाहायला मिळेल. पण आईच्या ऋणातून, देवऋण, संतऋण आणि मायबापाचं ऋण असतं, त्या ऋणात उतराई होण्याकरता ते दरवर्षी उत्सव करत असतात. आई या शब्दातली ताकद ही काही सामान्य नाही आहे. माऊली, आई आधी का लेकरू आधी? तुम्ही पुढे बसलेले बोला बोला, तुमचं नाव. तिकडं काय हात करताय? तुम्हाला बोलतो मी. आई आधी. मी काहीच करत नाही, घालीन लोटांगण, मोकळं पटांगण, तुम्ही काळजी करू नका. हे मी घरचा माणूस आहे, हा अजिबात नाही. ही सगळी जिव्हाळ्याची मंडळी आहेत, तुम्ही काळजी करू नका. आई आधी का लेकरू आधी? आई आधी. आई आधी का लेकरू आधी? लाडकी बहीण. आई आधी का लेकरू आधी? आई. बरोबर ना? उत्तर मला अपेक्षित नाही, ते चुकीचं उत्तर आहे. आई आधी नाही आहे, लेकरू आधी आहे. लेकरूच नाही तर आई कशी? लेकरूच नाही तर आई कशी? लेकरू जन्माला आलं त्यावेळेस आई ही उपाधी लागल्या गेली. बाबा, लेकरू जन्माला आलं. खरं तर लेकराने आईला जन्माला घातलेला आहे. इथं हा अन्योन्य संबंध आहे. विठ्ठल 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 त्यावेळेस आई ही उपाधी लागल्या जाते. खरं तर बाळांत या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे? एक तर बाळ, नाहीतर अंत. कधी कधी डॉक्टर येतात नातेवाईकांकडं, नातेवाईकांना सांगतात लेकराची मान अडकलेली आहे, लेकरू पाहिजे का आई पाहिजे? त्यावेळेस नातेवाईक म्हणतात लेकराला जाऊ द्या हो, पण आईला वाचवा. पण आई म्हणते मी गेली तरी चालेल, पण माझ्या लेकराला वाचवा. विठ्ठल विठ्ठल बोटाला थोडीशी जखम झाली की किती त्रास होतो. बोटाला थोडीशी जखम झाली माणसाला किती त्रास होतो. इतभर पोट कापून जन्म घालते ना, तिला माय म्हणतात. विठ्ठल जगाच्या बाजारात तुम्ही किती समाधानी असू द्या, समाज तुम्हाला किती मानत असू द्या, पण ज्या घरातल्या व्यक्तीचे मायबाप समाधानी नसेल, लाखो रुपयाची प्रॉपर्टी जरी असेल तर तुम्हाला काही समाधान नाही त्याचं. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती आईचा पदर आहे, पाठीवरती बापाचा आशीर्वाद आहे, संप्रदायाच्या नजरेत सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे. विठ्ठल विठ्ठल आई होणं काही सामान्य नाहीये. ज्ञानोबरायांना किती त्रास झाला तेव्हा कुठंतरी आई ही उपाधी लागली. देव आई आहेत, संत आई आहेत, आणि मायबाप ही तिसरी माय म्हणजे ती आपली आई आहे. किती पैसा दिला म्हणजे हे आपल्याला पात्र पाहायला मिळेल? नाही मिळणार. किती पैसा दिला म्हणजे नाही मिळू शकत. फूल कभी दो बार नहीं खिलते, जन्म कभी दो बार नहीं मिलते, मिलने को तो हजारों लोग मिल जाते, लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते. माँ बाप नहीं मिलते. सामान्य ताकद नाहीये, सामान्य ताकद नाहीये. आई ही कायम आईच राहते, आपण लेकरू राहत नाही. देव हा कायमचा देवच आहे, आपण भक्त राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही जर लेकरू राहिलात ना भोपरेकर, तुम्ही जर लेकरू राहिलात ना, लेकरू राहिलात ना, आईला 70व्या वर्षी देखील पाहणा फुटू शकतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आई आणि लेकराचं नातं जोडलेलं आहे. लेकरू व्हायला शिका. तुकोबराय लेकरू होत आहेत, लेकरू झालेले आहे. भगवान शास्त्री धारुरकर ज्यावेळेस पांडुरंगाचं मंदिर अस्पृश्य लोकांसाठी मंदिर उघडलं गेलं,
अस्पृश्य लोकांसाठी मंदिर उघडल्या गेलं. महार मातंग सगळेजण दर्शन घ्यायला गेलेत. भगवान शास्त्री धारुरकर मामासाहेबांकडे जातात. मामासाहेब, मंदिर बाटलं, अस्पृश्य लोकांनी मंदिराला स्पर्श केला, मंदिर बाटल्या गेलं. त्यावेळेस मामासाहेबांचं उत्तर घरी घेऊन जा. मामासाहेब म्हणतात, आई ज्यावेळेस रजस्वाला असते, आईला ज्या दिवशी विटाळ असतो, 4 दिवस जो विटाळ असतो, नुकतंच जन्माला आलेलं बाळ, त्या बाळाला कसला विटाळ आणि काही नसतं ना. जी मोठे आहेत ना त्यांना विटाळ वगैरे कळतो. आम्ही लेकरं आहोत, तुम्ही मोठे आहात, आम्हाला आम्हाला देव महत्वाचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. लेकरू व्हायला शिका. पण माणसाची मोठी अडचण आहे, माणसं लहान होण्याकरता तयार नाही. जब तक बच्चे हैं तब तक दिल के सच्चे हैं. जोपर्यंत लहान आहात तोपर्यंतच ओरिजिनल आहे. अरे बरेचसे मोठे झाले की आपोआप लबाडी जोडल्याच जाती. काही काही योजना पण गावापर्यंत येऊ देत नाही हो. कसली लबाडी. पण बहुधा असंच आहे, ज्याचं दलिंदर राशन कार्डात नाव काय दलिंद काय ते दारिद्र्य आहे का, मला तर असं वाटलं. ज्याची 100 एकर जमीन त्याच पहिलं त्याच्यात नाव असं. 45चं 65 करून घेतलं काही काही नाही. हाफ तिकीट. एरवी जर माणसाला म्हटलं तुमचं वय 60-65 दिसतं, त्याला राग येतो. इकडे 45चं 65 करून घेतो तेव्हा काही वाटत नाही. बसमध्ये जाणार, हाफ तिकीट आहे. अरे आपण तर हाफच आहोत, तिकीट तर फुल काढा. बरीच जण मंदिरात जातात आणि मंदिरात गेल्यानंतर सकाळी सकाळी काकडाला मग देवासमोर उभा राहणार. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. पण तू 45चं 65 केलं हे काय त्याला लक्षात नाही का. इतके लबाड माणसं आहेत. विठ्ठल 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 लहान व्हायला शिका. लेकराच्या भूमिकेत तुकोबराय देवाबरोबर नातं जोडतायत. ते नातं कुठलं आहे तर तुकोबराय त्या अवस्थेला पोहोचले आणि त्या अवस्थेला पोहोचल्यानंतर तुकोबरायांच्या शब्द त्या ठिकाणी मुखातले उद्गारे देवा अर्थात देवी या भावनेमध्ये, देवा आता धाव घाल, आता मला धीर राहिला नाही. अभंगाचं पहिलं चरण. धाव घाली आई, धाव घाली आई, हो, हो, धाव घाली आई, धाव धीर नाही माझे पोटी
मिळाले तुम्हाला. अतिशय गोड आहे. संगीतमपि साहित्यम सरस्वत्या स्तनद्वयम. सरस्वती मातेचे 2 स्तन आहेत, एक संगीत आणि एक साहित्य. त्या स्तनातली खऱ्या अर्थाने साहित्य आणि संगीत. संगीतामधला एक रस कुठला असेल तर तो मधुर रस आहे. अतिशय मधुर आपला आवाज आहे. काय माहिती का, यदि गायक जर प्रेमाने गात असेल तर खऱ्या अर्थाने गीता देखील त्याची म्हणजे जो विकाराने गातो त्या माणसाची गीता देखील काय होती, कवाली होती. पण जो माणूस प्रेमातून गातो ना त्याची खऱ्या अर्थाने गीता सुद्धा उपनिषद बोलायला लागते. उपनिषद के झरणे निकलते हैं, ती ताकद आहे. त्या दिवशी काय झालं, शिवाजीराव आम्ही त्या बाणेरला कीर्तनाला गेलो. काल्याचा कीर्तन माझा आणि कीर्तनात मी अभंग घेतला गोकुळीच्या सुका. मी म्हटलं महाराज पहिल्या चरणात म्हणतात, म्हातारा होतं त्यांनी प्रमाण दिलं, अरे गोकुळीच्या सुखा. म्हटलं बाबा अरे गोकुळीच्या सुखा नाही येते, फक्त गोकुळीच्या सुखा आहे, फक्त गोकुळीच्या सुखा. म्हटलं बाबा ते फक्त गोकुळीच्या सुखा नाहीये, ते नुसतं गोकुळीच्या सुखा आहे. मग ते म्हटलं नुसतं गोकुळीच्या अशी माणसं आम्हाला माटक पाहायला भेटतात, पण अशी तर ओरिजिनल माणसं आहेत. विठ्ठल विठ्ठल.